मला पैसे, गाड्या हे सगळं मला कधी नकोच होतं. मला फक्त फक्त तुमचं थोडंसं प्रेम हवं होतं. तुमची मुलगी म्हणून समाजात मान हवा होता. माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारा एक बाप हवा होता मला. पण ते सुख काही मला कधीच मिळू शकलं नाही. आणि जर का तुला हवं असलेलं बापाचं हक्काचं प्रेम तुला मिळालं तर काय? काय म्हणालात तुम्ही? मी तुझा मुलगी म्हणून स्वीकार करायला तयार आहे श्रावण. तुला हवं असलेलं बापाचं प्रेम, सन्मान ते सगळं द्यायला तयार आहे. बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधही घालते लाडकी तुला जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा. फक्त माझी एक अट आहे श्रावणी. तुला रुद्रशी लग्न करावं लागेल. बाबा जन्माला आल्यापासून माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे, तुमचं प्रेम मिळवणं. आणि जर रुद्र सरांबरोबर लग्न केल्यामुळे मला ते मिळणार असेल ना, तर मी तयार आहे. मी तयार आहे रुद्र सरांबरोबर लग्न करायला. बाबा थांबणार तू बाबा जाऊ नको दूर बाबा थांबणार तू बाबा. पृथ्वी विश्वंभर राजश्रीकेच्या या मुलीचं लग्न आता थाटामाटात व्हायला पाहिजे. आणि या लग्नाची सगळी जबाबदारी तुम्हा दोघांवर. काय आपण हो भैयासाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळी तयारी करू. तू बघ भैया, हे लग्न आपण दिमाखात पार पाडू.
अजून काही दिवसात मी ऑपरेशन करू शकले नाही तर राहिलं सगळं कळेल. काय करू? आई चल निघतो मी. शुभू थांब जरा. काय झालं? काय झालं नाही, एवढ्या घाईघाईत काय जायची गरज हवे? काय खाल्लं नाही, काय नाही, 4 घास पोटात जाऊ दे. नाश्ता केलाय मी, आधी व्यवस्थित नाश्ता करून घे आणि मग जा. आई मला खायला नको आहे. हे बघ, आपल्या घरावर एवढं मोठं संकट आलंय, मला आत्ताच्या आत्ता बाहेर पडून नोकरी शोधायला लागणार आहे. हो बाई, नाही शुभू, लवकरच नोकरी शोध काय तू. आणि यावेळी जरा आपल्या लायकीनुसार नोकरी शोध. आता बाद झालं काय राजकारणी ती मोठी लोक, बाद झालं आता. हात राहतोय अशा आडगळीच्या खोलीत, त्यांच्या नादी लागलो तर आहे मग सगळ्यांना आपल्याला भीकच मागायला लागतील काय. शोभा, अगं जरा गप्पच की. अगं काय चाललंय तुझं? एखादा माणूस शुभ कार्यासाठी बाहेर चाललंय तर माझ्यासारखी अशी आडवी काय जाते ग? हा, कळत नाही का तो काम शोधायला चाललाय ते? शांत बस जरा. शुभू जरा थांब. हे पण चल निघतो मी. आलिशान राजमहल. स्वीटी, तू इथं कशी काय आलेस? तुझी लाडकी श्रावणी, जिच्यासाठी तू जीव ओवाळून टाकत होतास, तुला माहितीये तिचं लगीन ठरलंय. आहे का नाही आनंदाची बातमी? हा, खोटं बोलतेस तू. श्रावणी लग्न करणं शक्यच नाहीये. अरे बापरे, अजून पण आंधळा विश्वासच आहे का तुझा तिच्यावर? चांगलंय. पण शुभू, मी तुला बोललो होतो का नाही, ती तुझा वापर करणार आणि कचऱ्यासारखं बाजूला टाकून देणार. तसंच झालं ना? हा, ह्या समद्यात एक गोष्ट चांगली झाली खरं, तिला तिचा बाप मिळाला. पण तुझं काय? आणि तुला ठाऊक आहे काय तिचं लगीन कोणा संगत ठरलंय ते? आपले पोलीस अधिकारी रुद्र सर, त्यांच्या संगत लगीन ठरलंय.